नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी या विषयातील पाठ 20वा ओळख थोरांची या पाठातील भाग पहिला खाशाबा जाधव यांच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। तर आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी ओळख थोरांचे या पाठातील उपघटक भाग 1 खाशाबा जाधव यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, खाशाबा जाधव या उपघटकाचे लेखक आहेत संजय दुधाणे। संजय दुधाणे यांचा जन्म झालेला आहे 1976 साली। त्यांना बालपणापासूनच खेळाची आवड होती। या लेखकाने ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव, ध्रुव तारा सचिन तेंडुलकर, त्याचबरोबर मेजर ध्यानचंद, अजिंक्य तारा, त्याचबरोबर फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची आणि क्रीडा पर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। हा उपघटक ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या पुस्तकातून त्यांनी हा उतारा घेतलेला आहे। हे पहा, हेच ते पुस्तक ऑलिम्पिक वीर के.डी. जाधव म्हणजे खाशाबा जाधव या नावाने संजय पांडुरंग दुधाणे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे गजानन चव्हाण। या पुस्तकातीलच उतारा आहे। त्या उतार्यावरच खाशाबा जाधव हा एक उपघटक आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेला आहे। तर आज आपण खाशाबा जाधव यांच्याविषयी आज आपण माहिती घेऊया। खाशाबा जाधव यांचे गाव आहे सातारा जिल्ह्यातील कराडजवळ कृष्णा नदीच्या काठावर। कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी आहे। त्या संगमाला प्रीती संगम असे म्हटले जाते। कृष्णा नदीच्या जवळ गोळेश्वर नावाचं गाव आहे। याच गावामध्ये खाशाबा जाधव यांचा जन्म हा 15 जानेवारी 1926 रोजी झाला। खाशाबाच्या आईचे नाव पुतळाबाई आणि वडिलांचे नाव दादासाहेब होते। खाशाबाला लहानपणी एक टोपण नाव होते, ते म्हणजे अण्णा। हाच अण्णा पुढे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव झाले। तरुणपणाचे अण्णा म्हणजेच खाशाबा जाधव यांचे आजोबा सुद्धा कुस्तीपटू होते। या ठिकाणी कुस्ती खेळणाऱ्या काही मुलांचे चित्रे या ठिकाणी आहेत। कुस्ती हा खेळ खाशाबा जाधव यांच्या कुटुंबात हा पिढ्याने पिढ्या आलेला होता। आजोबा कुस्तीपटू होते, वडील कुस्तीपटू होते, वडिलांनी अनेक कुस्तीचे आखाडे तिने गाजवलेले होते। त्यामुळे खाशाबा जाधव यांच्या कुस्तीचा श्री गणेशा हा त्यांच्या वडिलांच्या तालमीत झाला आणि खाशाबाचे मातीशी नाते जुळले गेले। खाशाबाने वडिलांकडून कुस्तीचे शिक्षण तर घेतलेच, त्याचबरोबर प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे शिक्षण सुद्धा वडिलांकडूनच खाशाबाने घेतले। त्या काळी गावागावामध्ये उरूस भरायचे, जत्रा भरायची। त्या जत्रेमध्ये उरुसामध्ये कुस्तीचे आखाडे असायचे। वयाच्या 8व्या वर्षी खाशाबाने पहिल्यांदा कुस्ती जिंकली आणि आपल्या कुस्तीचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा केला। गोळेश्वर गावापासून कराड हे 5 किलोमीटर अंतरावर होते आणि याच कराडमध्ये
टिळक हायस्कूल होते. याच टिळक हायस्कूलमध्ये खाशाबानी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रवेश घेतला. जवळजवळ 1940 ते 1947 या कालावधीमध्ये टिळक हायस्कूलमध्ये खाशाबा जाधव हे शिकत होते. टिळक हायस्कूल हे गोळेश्वर गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असल्याने खाशाबा हे शाळेत लवकर पोहोचण्यासाठी ते चालत जात नव्हते, तर ती पळत असत. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आपल्या गोळेश्वरी गावी जाण्यासाठी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचण्याच्या घाईने ते पळत जात असे. जाताना आणि येताना ते पळत असल्याने त्यांचे पाय काटक बनले होते आणि त्यांचा कुस्तीतील दम सुद्धा चांगलाच तयार झाला होता. खाशाबाने शाळेत जाताना आणि येताना पावसाळ्यामध्ये चिखलात झाडाझुडपामध्ये चिखल तुडवत शिक्षणाची आणि व्यायामाची साधना केली. 1952 साली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी या ठिकाणी पार पडला. येथील क्रीडा स्पर्धेत खाशाबा 125 पाऊंड बॅटमवेट या वजनी गटामध्ये त्याने भाग घेतलेला होता. या कुस्तीतील क्रीडा प्रकारामध्ये जगातील जवळजवळ 24 देशातील मल्लांनी सहभाग नोंदवलेला होता. या क्रीडा प्रकारामध्ये 23 जुलै 1952 रोजी खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक मधील पहिले कुस्तीतील कांस्य पदक भारताला मिळवून दिले. भारताला कुस्तीतील पहिले कांस्य पदक मिळवणारे खाशाबा जाधव हे पहिले कुस्तीपटू होते. खाशाबा जाधव ज्या वेळेला मायदेशी परतले त्यावेळेला कराड, गोळेश्वर आणि कोल्हापूर या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 1955 मध्ये खाशाबा जाधव यांनी पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर ते रुजू झाले. जवळजवळ 27 वर्ष पोलीस दलात त्यांनी नोकरी केली. सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर खाशाबा जाधव सेवानिवृत्त झाले. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमधील पहिले कांस्य पदक मिळविले. या विजयाची आठवण राहावी म्हणून कोल्हापूर येथे विजयी मल्लाचे शिल्प तयार करण्यात आले. 1960 साली हे विजयी मल्लाचे शिल्प भवानी मंडपामध्ये स्थापन करण्यात आले. तर आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी ओळख थोरांचे या पाठातील उपघटक भाग 1 खाशाबा जाधव यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.